व्हिडिओची सुरुवात करण्याआधी युक्ती चॅनलच्या 2 सबस्क्रायबरचं इंडिया मार्ट आणि नेक्स्ट वेवसाठी सिलेक्शन झालं आहे, तर त्यांना सर्वात आधी मनापासून अभिनंदन करते। आणि जे जॉबच्या शोधात आहेत त्यांना मी एकच सांगेल की प्रयत्न करत राहा, म्हणजेच यश हे एका रात्रीतून मिळत नाही। त्यामुळे प्रत्येक जॉब रोल जो तुमच्या एज्युकेशनला सुटेबल असेल तिथे तुम्ही नक्कीच अप्लाय करा। तर आज मी तुमच्यासाठी 2 अपडेट घेऊन आले आहे, जे की तुम्ही घर बसल्या काम करू शकता। फुल टाइम वर्क असणार आहे। तुम्ही जर स्टुडंट किंवा फ्रेशर असाल तर इथे अप्लाय करू शकता। बट महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही हाऊसवाईफ आहात तर इथे नक्की अप्लाय करा। फॉर्म कसा भरायचा, असाइनमेंट कशी पूर्ण करायची, हे सर्व मी तुम्हाला समजावून सांगणार आहे। व्हिडिओ पूर्ण पहा, कोणतीही स्टेप मिस करू नका, कारण यामध्ये मी HR नंबर देखील तुम्हाला शेअर करणार आहे, ज्यावर तुम्हाला तुमचा रेझ्युमे शेअर करायचा आहे। सो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा। आजची जॉब वॅकन्सी ईमेल आणि चॅट प्रोसेससाठी आहे, जी की रिलायन्स जिओसाठी असणार आहे। तुम्हाला माहीतच असेल, रिलायन्स जिओ इंडियाची लार्जेस्ट टेलिकॉम कंपनी आहे। यामध्ये तुमचा जॉब रोल कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्हसाठी असणार आहे। मेन म्हणजे तुम्ही जर फ्रेशर असाल तर इथे अप्लाय करू शकता। पूर्णपणे रिमोट वर्क आहे, जे की परमनंट वर्क फ्रॉम होम आहे। तुमच्या शिफ्ट रोटेशनल असू शकतात। एज्युकेशनलबद्दल बोलायचं झालं, जर तुम्ही 12th पास असाल तर इथे अप्लाय करू शकता। 6 डेज वर्किंग असणार आहे आणि 1 वीक ऑफ तुम्हाला मिळेल। सोबतच तुमची शिफ्ट 9 आवर्सची असणार आहे। सॅलरी इथे तुम्हाला 22,500 मंथली इन्कम तुमची असणार आहे। तुम्ही जर 18+ असाल तर इथे नक्की अप्लाय करा। मॅक्झिमम एज क्रायटेरिया इथे 40 इयर्स आहे। यांनी इथे क्लिअरली मेन्शन केलं आहे की तुमचा रेझ्युमे अपडेटेड असायला हवा विथ अ प्रॉपर ॲड्रेस। तुमचा इंटरव्ह्यू सकाळी 10 ते इव्हनिंग 6:30 यामध्ये कधीही होऊ शकतो। मला मनापासून वाटतं की खरंच जे प्रयत्न करत आहेत जॉबसाठी किंवा ज्यांना खरंचच जॉबची गरज आहे त्यांच्यासाठी माझी एक रिक्वेस्ट आहे की प्लीज तुम्ही जेव्हा कोणत्याही जॉबसाठी अप्लाय करता तर तुमचा जो रेझ्युमे बनवलेला आहे तो ॲज इट इज कॉपी पेस्ट करणं आत्ताच बंद करा। आता याचं रिझन मी तुम्हाला सांगते। फॉर एक्झाम्पल, एखादा कॅन्डिडेट सायन्स स्ट्रीमचा आहे बट त्याला कम्प्युटर चांगल्या प्रकारे येतं, त्याचं कम्युनिकेशन चांगलं आहे, त्याच्याकडे टायपिंग स्किल आहे, बट याच कॅन्डिडेटने समजा कम्प्युटर ऑपरेटरच्या जॉब रोलसाठी अप्लाय केला आणि त्याने एज्युकेशनमध्ये फक्त ग्रॅज्युएट इन सायन्स स्ट्रीम असं मेन्शन केलं, तर त्याचा रेझ्युमे पाहून साईडला स्क्रोल केला जाईल, कारण कंपनी अशाच कॅन्डिडेटला सिलेक्ट करेल ज्याच्यामध्ये तो जॉब रोल करण्याच्या स्किल असतील। इन शॉर्ट, जर याच रेझ्युमेमध्ये एज्युकेशनसोबतच जर स्किल्समध्ये असं मेन्शन केलं असतं की डेटा एंट्री स्किल, कम्प्युटर स्किल्स, कम्युनिकेशन स्किल ज्या तुमच्या जॉब रोलच्या अकॉर्डिंग असतील, तर कंपनी तुम्हाला नक्की नेक्स्ट स्टेपसाठी कॉल करेल। सो प्रत्येक वेळी तुमचा रेझ्युमे अपडेट करूनच तुम्हाला जॉबसाठी अप्लाय करायचा आहे। सो जर तुम्ही रिलायन्स जिओच्या जॉब वॅकन्सीमध्ये इंटरेस्टेड असाल तर या नंबरवर तुम्हाला रेझ्युमे शेअर करायचा आहे। चला पाहूयात नेक्स्ट जॉब वॅकन्सी, जे की VHR प्रोफेशनल सर्व्हिसेस या कंपनीतर्फे आहे। यामध्ये डेटा एंट्री एक्झिक्युटिव्हसाठी वॅकन्सी आहे। पूर्णपणे रिमोट वर्क असणार आहे। जर तुम्ही फ्रेशर किंवा एक्सपिरियन्स असाल तर इथे अप्लाय करू शकता। इथे तुमच्याकडे डेटा एंट्री, टायपिंग स्किल्स असायला हव्यात। तर इथे जे पेपर फॉर्मॅटमध्ये डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला इलेक्ट्रॉनिक फाईलमध्ये कन्वर्ट करायचे आहेत। एवढंच तुमचं काम असणार आहे। जेन्युइन कंपनी आहे। या दोन्हीही जॉबसाठी तुम्हाला कोणतेही चार्जेस द्यायचे नाही आहेत। इथे तुमचं फुल टाईम परमनंट वर्क फ्रॉम होम असणार आहे। तुमचं सिलेक्शन बॅक ऑफिससाठी होणार आहे। स्क्रीनवर दिसत असलेल्या स्किल्स तुम्ही तुमच्या रेझ्युमेमध्ये मेन्शन करू शकता, ज्यामुळे तुमचा रेझ्युमे शॉर्टलिस्ट होण्याचे चान्सेस वाढतील। एज्युकेशनबद्दल बोलायचं झालं तर तुमचं
कोणत्याही स्ट्रीममध्ये ग्रॅज्युएशन झालं असेल तर इथे तुम्ही अप्लाय करू शकता। या जॉबमध्ये जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दोन्ही कंपनीच्या लिंक आहेत जे की तुम्हाला naukri.com वर रिडायरेक्ट करतील। सेम पेजवर तुम्हाला राईट साईडला अप्लाय ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि या पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे। सो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही डाऊट असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। तर पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये।